हॅलो हॅलो नक्कीच एकदा शाहिराने जो घडवलेला कलाकार त्याच्यासाठी मी शाहीर मानाचा मुजरा करतो. वा गेल्या वर्षी म्हणून गेले 5-5 कायदे मी तयार केले यांच्यात शाहीर यांच्यात असतील पण माझा पोरगा जातो समोर राहिलेला एवढा दुसरी मोठेपणा माझ्या समोर सचिन बुवा करायचा नाही आणि म्हणून गेले बुवा अमावस्या पौर्णिमेला कार्यक्रम करतात ते आम्हाला येऊन शिकवतात. सचिन बुवा या मंडळात बाहेर टाकलं म्हणजे ना माझ्यामुळे आत्महत्या आला लक्षात घे. खरं सांगतो मी खेळत आलोय. सचिन बुवाला कुत्रा सुद्धा विचारत नव्हता मंडळातून कारण बायकांसोबत गाड्या पेशा काढून साडी लावायचा बघितले साड्या लावून कार्यक्रम करायचा आणि म्हणे माझी माय मंडळी परत त्यांना म्हणतो त्या बायकांना मी बोलून बोललेला आहे कसली इज्जत ठेवतोस तुझ्या गावात आहे मला काय द्यायचं ते तो महिला वर्ग त्यांना दिलेला आहे मी तुम्ही काय दिलं ते बघा युट्यूबला तुम्ही म्हणजे व्हिडिओ केला असाल तर भारी ऐका म्हणून म्हटलं की बुवा लिहिणारा दुसरा असेल सांगणारा तिसरा असेल आणि बुवा ग्लास घेऊन बसले असतील दुसरीकडे ही बुवांची खासियत. म्हणून किती कार्यक्रम नवरात्रीचे आले की बुवा मंदिरात ज्या वेळेस असतो ना कार्यक्रम त्या
मंदिरात बसतात का बघा, ड्रेसिंग रूम घेतात का बुवा? नाही घेणार. टाकणार कुठं? कोणी हे मान्य केले मुंबईत की बुवा मी रम पितो म्हणतात. बुवा मी रम पितो म्हणून मी सचिन कदम म्हणून माझ्याकडे दम आहे. बुवा काय नाही, फुसका बार आहे तुझा, फुसका. मी लोकांना काय दिलं ते घेतलं नाही, आणि भले मी जरी दिलं ते त्यांना पटलं नसेल तरी सुद्धा सांगतो बुवा आज सुद्धा भोर काढून जाणार मी. पहिल्या बार सांगितलं होतं तर 7 असू द्या बस. केसेसचा विषय म्हणतो सचिन बुवा की खरोखर बायकांनी केस केली आणि म्हणतो माझे किती केस उपडले ते चालेल बुवा, घरात जा, हे काय तिला सांग कळलं. आणि ते गोळा करून बुवा भाराबाद आणि मंगळवारच्या बाजारात तुम्ही एवढंच सांगितलं. म्हणून सोडलं होतं मी तोंड एकदा सोडलं बुवा. त्या सनस बुवाला सुद्धा माहितीये. मला म्हणतो सनस बुवाचा गोखा आणि मेल्यावेळी एकटे बसून तुम्ही खाता हे मला माहिती आहे. आणि मला काय सांगतोस की सनस बुवाचा गोखा म्हणजे तुला शक्ती तुला कळल. आता तुला माझी ताकद दाखवतो. लांजेचं पाणी काय ना आणि म्हणतोस ना येऊन जेवला सांगतील साक्षी परमेश्वर आहे. अरे एक अन्नाचा कल सुद्धा नाही घालला, कारण मला हा कार्यक्रम टिकवायचा आहे म्हणून. आणि खोटं बोलत असेल तर माझे वाचावडे छाटू बुवा. हो छाटू छाटू म्हणतोय ना तू बुवा नाही काय छाटू छाटू नाही छाटू बुवा तू आहेस म्हणून काय म्हणायचं बघा. तेरे ना आणि बुवा म्हणतो अरे खेरे ना. म्हणून काय म्हणते बुवा आई मग जरा जवळ ये रे ना. बघतो तुला किती लागतो म्हणजे शब्द याचं काही नाही, पात्र झालेलं सगळं. बुवाकडे काय राहिलेलं नाही, फक्त बस मला सांगतो लांजा राजापूर लांजात मला किंमत नाही नसू दे. एक म्हणणे गावची नवरी शिमडी. बुवा पहिल्या बारी सांगितलं होतं शेमूड लावून तुझं काम करणार मी. माझा नाद विषयबाद सचिन बुवा आणि तुमच्यासारखे कुत्रे भरपूर गेले, भरपूर गेले डबल मिनिंगचे. इंद्राचा विषय मला सांगा मंडळी 4 गाणी सचिन बुवा गायला. इंद्र काय रे घरी आला होता का बुवा? म्हणजे मी ना 33 कोटी देवांचा राजा इंद्र, 4च्या 4 गाण्यात बुवांचा इंद्र. अरे झोपेत मला ताप होईल तुला कळेल सचिन बुवा. झोपेत ताप जर झाला तर उघड्यावर पडेल उद्यापर्यंत बारे म्हणतो मला टिकवायचं आहे. आणि म्हणतो मी 10 कार्यक्रम घेतले त्यांनी जीवनमध्ये 5. बुवा सेंचुरी मारलेला हा कलाकार आहे हे लक्षात घ्या. कोणाकडून कोणी नाही आणि होणार पण नाही आणि झालं सुद्धा नाही. सेंचुरी नमन म्हणतो नमन कर जीवन नमन म्हणून सांगतो नमनाने सेंचुरी मारले. 3 महिन्यात तू माझ्या नादाला लागायचं नाही. विषय बघ कसा टोला देतो तुला तो काय म्हणे गो म्हणून गेले गो घर आपल्याला ज्या आईच्या दरबारात आलं त्याची तरी काहीतरी लाजरा तुझी वाचा जाणार हे नक्कीच तिथं ऐकाय नाही. आणि या लोकांनी मला सांगितलेलं काय लायकीचा बुवा आहे तो सचिन बुवा. तुला या लोकांनी ठेवलं नाही ना 20,000 मग तिकडं 38,000 पगार घे मग झकमार नको शक्तीतुऱ्या. देवी सोळजाईच्या मंदिरात बुवान शपथ घेतलेली की उद्यापासून शक्तीतुरा सोडला. हे आमचं काम नाही. मग आता याची भिका मागायची पाळी म्हणून इथे तो दारूला पैसा पुरत शपथ बुवा लोकांच्या खोट्याने वगैरे म्हणून तू सांगितलं मोठा आहेस पण खोटा आहेस. अरे छानच्या परी नाचणार बुवाला काय म्हणावं. अरे नको खाऊस मोठा भाव. अरे या खेड तालुक्यात तुझं नाव अरे नाचणारीला भोगणार तू. बुवा नाचण्याचा विषय आहे. शास्त्र तुझ्याकडे असेल माझ्याकडे पण आहे पटवून दे.
परमिशन विचारलं. पुढे म्हणणार नाही, त्याला मला परमिशन नाही. हा म्हणतो ना चिमण बुवाची गांड मारतो. ये बघूया. असू दे आपलं तात्कर बाबा इथून देऊन जायचंय सचिन बुवा. हा तर बुवा देवेंद्राजी मागचे काय म्हणत त्यांना विचार की त्यांना पण टाकून आणला होता असं मला माहित नाही. बोलत होते की नाही देवेंद्राची गांड मारतो. ये बघूया तुझा किती मोठा आहे तो, काढूनच त्याला शक्यतो बुवा म्हणत नाही. महिला म्हणतो महिलांचा मी आदर करतो आणि गांड मारतो माझी. तुझ्याकडे काय आहे? एक तर म्हणतो मी आजची पार्वती आणि हा शंकर आणि माकड म्हणतो माझंच लाल. मी एक व्याख्या सांगितली. माकड म्हणतो माझंच लाल आणि म्हणतो मी माकडी. याला तू बोकडी नाही, माकडी नाही, ही बोकडी. तुला असा बोकड लावेल बुवा. भान असायला पाहिजे आपण काय काय बोलतो त्याचं, पाहिजे की नाही. हे येणार ताटवण रम सचिन कदम. एकदा एक वाजव येतात तुला काढूया. आमच्या त्या राजापूर तालुक्यात बुवा लांबोऱ्यांसोबत सुपारी लागली म्हणे मी फुकट सुद्धा करीन. 17,000 बुवा म्हणतो माझा बुवा परवडत नाही. साक्षी कुठं नाही बोलणार. हे पोर माझा संजय राजापूरचा आहे. बुवा किती लोकांची दिशाभूल करशील. नाही खरं बोलायचं, खरं बोलशील तेव्हा बुवा टिकशील. आणि म्हणून तुला पहिल्या वेळेस सांगितलं बुवा तुला उत्तर ती कला लागली. बायकांचे केसेस घेतोस इथंच बुवा पास झाला नाही तर अजून इझेडीआर का नाचला असता मला माहिती. मी तो विषय काढल्यानंतर बुवा जाम झाला. म्हणून बुवा म्हणालेले अरे माझ्या भीमाच्या नावाचे कुंकू लाविले रमा, लाविले रमा, लाविले रमा, लाविले रमा. रोज करण्याच्या लायकीचा आहे सचिन बुवा. मी आजपर्यंत तुझा आदर ठेवला म्हणतो. आमची कॉपी करतात, आमच्याकडून शिकले, लोकांना सांगितलेलं आहे. सोशल मीडियावर युट्यूबच्या माध्यमातून म्हटलेलं आहे मी तुमच्याकडून शिकायला भेटतं. पण आज बुवा भीक मागायची पाळी आणलीस तू तुझ्या गावात. म्हणून काय कटिंग देतोय बघ बुवा, तुझी शेटिंग लावतो चांगली. मला बायकोला भारतात म्हणतोस का रे? हे गाडी तुझं घोंगड आहे ना ते सुद्धा भरपूर वर्षांनी भेटलं बुवा, हे लक्षात ठेव. आता झाली एवढी एवढी दोन परमेश्वरच माहिती घरातच की बाहेर म्हणजे लग्न केलं सचिन बुवा. म्हणून काय म्हणतो बघ, असू द्या कितीही मोठा मी गाण मारतो हा म्हणणार नाही शब्द. बघ बुवा उत्तराला उत्तर. असू दे कितीही मोठा अरे हा गाणारा फाट सारखी चोलवतो. मी हे करतो ते करता म्हणून
असू दे कितीही मोठा हा गाणारा भाट किती मारशील गाण हे बुवा गाण नाही म्हणणार किती मारशील हे गाण अजून बघा त्याला शब्द ऐकायला पाहिजे कारण तो मोठा शाहीर आहे 4 वेद शाही क्षेत्र 11 पुराण वाचत वाचत तुला वाचायला लावतो मी हार गळ्यात घालणार बुवा तुझ्या हा किती मारणार तू गाण किती मारणार तू गाण उपटशील काय माझी शेट किती मारणार तू गाण उपटशील काय माझी शेट उपटायला गेला होता महिषासूर पार्वती मागित होता ते सोडून दिलं नाही तर गाणं जर बुवा मारलं ना तर झोपणार नाही तू पार्वती पळवली हा हे लक्षात घ्या आणि त्या महिषासूरच्या आता वधासाठी देवी माता गेलेले लक्ष असू दे का मी अजून थोडं आवडतोय बुवा तुला काही नाही म्हणतोस ना हायकोर्टात जा सुप्रीम कोर्टात जा म्हणजे तू मंडेला बुवा फाट्या मारतोस असं उद्दिष्ट घे ह्याला अभिमान भरपूर आहे बुवा तो सांगतो की हायकोर्टात जा सुप्रीम कोर्टात जा असू दे तुझी ताकद तुझ्याकडे राहू दे पण गर्वाचं घर नेहमी खाली असते हे लक्षात घ्या सचिन बुवा म्हणून सांगितलं तुम्हाला आता उतरती करा लागली दुसरी रात्री बुवा तू कधी माझ्या समोर झोपणार नाही अरे सुज्ञानाचा निर्मळ झाला भीमासारखा माणूस खरा तुझ्या मागणं जर मसवली त्यांना सांगतो 4ला छेड आता तू म्हणतो ना बुवा पैसे ना बरोबर नाही दिले साधारण बुवा असतो बिचारा असू दे कारण ते बुवाची इज्जत करायला हवी पण बुवा सागरला जर रडत होता माझी गाडी निघेपर्यंत येईल आम्ही साक्षी छोटा सांगू नको 200 रुपये घे 400 रुपये घे मला काय फरक पडत नाही चल पुन्हा जन्म येईल का माझ्या
पांडवांची पांचाळी आणि ही 6वी हिमन बुवाची. म्हणून काय म्हणतो बाबा, इंद्राचा विषय तुला चांगला ठोका देतो. बुवा म्हणालेले, 4 चौघात तुझ्याशी केलं लगीन थाटात, पण हागलास देवेंद्रा तो खाल्लेल्या ताटात. बुवा खायचं त्याचं थोडं. हागलो ना मी? अरे मेला काय शब्द तुमचे सांगा ना. हगलो म्हणतो, खाल्लाच म्हणतो देवेंद्र आणि हागलाच म्हणतो त्याच ताटात. खायचं थोडस बरं झालं असतं, म्हणजे अक्कल आली असती. तू PhD कर, नाही तर शेकडो तुझ्या पुढच्या डिग्र्या द्यायच्या ते फायदा नाही. 38,000 पगार येतो, मला ऐकतो 33, मी 38 म्हणालो. म्हणून दे बाकीचे कमी कर, वेळ भेटला तर माझ्याकडे ट्रान्सफर कर. चल. म्हणून 4 चौघात तुझ्याशी मी केलं लगीन थाटात. उत्तर देतो बुवा, 4 चौघात तुझ्याशी केलं लगीन थाटात, पण कार्य लागलास सचिना. इंद्राच्या बायकोचं नाव आहे, आम्हाला सुद्धा स्पष्टीकरण करता येतं. काग लागली सचिना, ते कुसक्या वाट्यात काग लागली सचिना. कुसक्या वाजवी माझी बरं युट्यूबला टाका. मी सांगतो बिंदा का ह्याची काळजी मी समजायला पाहिजे. हे हुवा नंतर टाकत बारी मग जिमन बुवाचा मुख केला मी तिकडे सांगतो ना लोकांना. आणि तिकडे दुर्ला पाडायचा त्याला हवा आहे. ठोकला तर असंच अशी उडून. म्हणून काय म्हणायचं, दरवाजा म्हणजे तेच गाणं 2 चालीवर. खरोखर बुवा ते सोड, शिकलेला चांगला आहे. म्हणून काय म्हणतो बघ, आला कसा हा भाट हिजड्या परी नाचतो. अरे अक्कल नाही राहिली याला नाचायची. हे बुवा अक्कल तुला नाही राहिली नाचायची. आणि 4 चौघात पुढे तुझी रे वाचायची.
हे मला सांगू नको रे तू. आणि म्हणतो कर्माची फलं बघतो, तू बघणार, तुझी वाचा उद्याच असणार. बस या साक्षी जेवण सांगतो देवीला. अरे खोटं बोलतो तू, खोटं बोलतो. आला शक्तीचा सचिन, आला शक्तीचा सचिन, मोठी तुझी वाचायची. आला शक्तीचा सचिन, मोठी तुझी वाचायची. अक्कल नाही आला भाषा बोलायची, अक्कल नाही आला भाषा बोलायची. चाल चौकात इकड्या परी नाचायची, चाल चौकात इकड्या परी नाचायची. बुवा आणि बायकोचा फोटो सोशल मीडियावर, फेसबुक, इंस्टाग्राम, बुवा सगळी टाक. तू जरी नागडा जाऊन टाकलास तरी चालेल, कारण माझी सत्यवत व्रत आहे आणि 7 फेऱ्या घेऊन मी तिच्याशी वावरलेलं. त्याला बारदान म्हणतो. अरे खुलचोट, ए बुवा कॉलेज केलेली आहे बायको आणि मी नशीब ज्याला सांगतो मी 6वी शिकलेला आहे. ह्याला दम लागतो, याला ह्या पितो डॉक्टर आणि सचिन कदम. वा कॉलेज केलेली माझी बायको आहे आणि मला ते दाखवायचं नाही. तू बायकोचा फोटो टाक, पोरगेचा टाक, पोरग्याचा टाक, बोलतील ह्या बुवा सचिन बुवाचाच आहे पोरगा आणि ही बायको सचिन बुवाचीच आहे. मला ते जमत नाही, कारण हे तुमच्या नंदी. म्हणून बुवा भिकारी असतो. म्हणून काय विषय देतो बघ, बारदान म्हणतोस काय रे येड्या. अरे आहे प्रेमाची, आहे प्रेमाची माझ्या प्रीतीची. ऐकू, आहे प्रेमाची माझ्या प्रीतीची. तिला कॉलेजला मी पटवली. ओ पण या बुवान नाचणारी फुगवली, पण या बुवान नाचणारी फुगवली. अरे आहे प्रीतीची माझ्या प्रेमाची, आहे प्रीतीची माझ्या प्रेमाची. तिला कॉलेजला मी पटवली, या बुवान गंधर्वांचा विषय होता. आता तुम्ही म्हणता ना पोरग्यास लहानपणी शिकून येतं, असं काहीतरी करीन. बुवा संध्याला येईल देतो चाटायला. बुवा म्हणालेले आहेत की लहानपणी शिमूड येतं. कृष्णाच्या अवतारात बुवा ते जेव्हा त्याचे सौंगडे होते तो सुद्धा अवतार हे परमेश्वरच होते, हे मान्य कर. आणि गंधर्वांना जेव्हा बुवा नाचणारीच फुगवलं तो विषय गायलो. तुम्ही नव मला माहित नाही काय केली होता, पण या बुवान नाचणारी फुगवली. बस आई म्हणजे कधी बोललो नाही एवढं, बरोबर सांगतो. आज बुवाना बोललोय, तुझा गोंधळ या ठिकाणी गातो बघ. चांगला आशीर्वाद असू दे, याचे शाप नसू दे, पण याची वाचा जाऊ दे, एवढंच सांगेन.